नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो कसे आहात तुम्ही सगळे? आजचा विषय खूप गहन आणि महत्त्वाचा आहे. त्याचसाठी मी हा व्हिडिओ आज घेऊन आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मंडळी, आज आपण बोलणार आहोत लॉ क्षेत्र का निवडावं. लॉ क्षेत्र निवडल्यावर आपण वकीलच नाही तर जज किंवा लीगल ॲडवायझर सुद्धा बनू शकतो आणि समाजसेवक सुद्धा बनू शकतो. लॉ हे एक असं क्षेत्र आहे जिथे ज्ञान, तर्कशक्ती आणि समाज बदलण्याची इच्छा इथे वापरता येते. CCLAT सारख्या परीक्षेद्वारे आपण लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवू शकतो आणि आपलं करिअर घडवू शकतो. लॉ म्हणजे फक्त डिग्री नाही, तर तो समाजासाठी घेतलेला एक स्टँड आहे. तर मंडळी, न्याय द्यायचा हात बनायचं आहे का तुम्हाला? तर पुढे या आणि लॉ शिका. मंडळी, लॉ हे असे एक क्षेत्र आहे जिथे आपल्याला सरकारी नोकरी, खाजगी कंपन्या, NGO आणि स्वतःची प्रॅक्टिस लॉमध्ये करण्याची भरपूर संधी मिळते. लॉ शिकल्यामुळे आत्मविश्वास तर वाढतोच, बोलण्याची शैली आणि विचार करण्याची क्षमता सुद्धा प्रचंड वाढते. लॉ शिकल्यावर देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करिअर करण्याची संधी उत्तम आहे. लॉ शिकल्यावर तुम्ही स्वतःचं लीगल स्टार्टअप सुरू करू शकता आणि लॉ क्षेत्रात आल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन स्किल्स दोन्ही प्रचंड प्रमाणात वाढतात. लॉ स्टुडंट्सना इंटर्नशिप, मूड कोर्ट्स आणि वेगवेगळे सेमिनार्स या सगळ्यामुळे रिअल वर्ल्डचा एक्सपिरियन्स मिळतो. चांगलं करिअर, समाजात मान, स्वतःचं करिअर आणि स्वतःचा विकास, लॉ हे तुम्हाला सगळं मिळवून देऊ शकतो. आणि हो, लॉ म्हणजे शक्ती आणि शक्ती आपल्या हातात असणं हे खूप महत्त्वाचं आहे. विचार करा, लॉ हा फक्त कोर्स नाही आहे, एक दिशा आहे. होपफुली तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.